तर नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावनो, हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲप लागते आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्या, कारण आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अलाइट मोशन ॲप दिलंय, तर तिथं तुम्ही नक्की जॉइन करा आणि हा लाईट मोशन डाउनलोड करून घ्या। ओके, तर मटेरियल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं डाउनलोड करा, बीटमार्क शेक इफेक्ट विषय हार्ड करून टाकायचा। ठीक आहे, हां आता सिंपली आपल्याला काय करायचं माहिती आहे काय, तर अलाइट मोशन ओपन करायचं, प्रोजेक्टमध्ये जायचं, तुम्हाला बीटमार्क आणि शेक इफेक्ट अशा प्रकारे एकदम खतरनाक दिलाय, घ्यायचा, घाबरायचं नाही, विषय हार्ड आहे। ठीक आहे, तर बघू शकता बीटमार्क काय अशा प्रकारे दिसलं। आता तुम्हाला इथं काय काय करायचं आहे सगळं काय सांगतो, नीट व्हिडिओला पूर्ण बघा। ठीक आहे, तर चला व्हिडिओ आपण सुरू करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, ही बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे। आता काय करायचं आहे, तर आता यायचं एकदम स्टार्टिंगला। ठीक आहे, एकदम स्टार्टिंगला येऊन सिंपली तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि हा जो आपला फोटो आहे हा फोटो तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे। आता सिंपली यायचं एकदम लास्टला। ठीक आहे, एकदम लास्ट येऊन ही जी ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत ही फोटोला ओढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे काय होऊन जाईल। आता सिंपली एक विषय करायचा आहे, तो म्हणजे काय, एकदम सोपा आहे हो। काय तुम्हाला सिंपली काय करायचं आहे, ह्या पहिल्या बीटमार्कपाशी यायचं आहे। ठीक आहे, जिथं आपली पहिली बीटमार्क आहे 5.15 सेकंदापाशी, तिथे येऊन सिंपली तुम्हाला त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, आणि हे जे स्प्लिटचं ऑप्शन दिसते याच्यावरती क्लिक करून या फोटोला इथून कट करायचा, विषय गंभीर पद्धतीने। ठीक आहे, आता सिंपली काय करायचं, फोटोच्या साईडला अशा प्रकारे क्लिक करायचं आहे आणि या फोटोला एकदम खाली, ठीक आहे, एकदम म्हणजे आपलं सॉन्ग आहे त्या सॉन्गच्या वरी तुम्हाला ह्या फोटोला इथं ॲड करायचं आहे। ठीक आहे, ठीक आहे, अशा प्रकारे दिसून जाते। आता जो आपला दुसरा फोटो आहे, हा दुसरा फोटो ह्याच्या पण साईडला अशा प्रकारे क्लिक करायचं। आता सिंपली आपण जो फोटो लावलो त्याच्यावरती तुम्हाला इथं बरोबर इथे व्यवस्थित आला सेट करायचं। ठीक आहे, गाण्याच्यावर आपण फोटो लावला आणि त्याच्यावरती हा फोटो लावायचा। ठीक आहे, तर हे काय अशा प्रकारे दिसून जाईल, एकदम असं विषय हार्ड आणि जबरदस्त। ठीक आहे, आता सिंपली एवढं झाल्यानंतर तुम्हाला विषय काय करायचं माहिती आहे काय, तर एकदम सोपा विषय आहे। ठीक आहे, काय करायचं आहे, तर तुम्हाला इथून यायचं बॅक। ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथून यायचं बॅक आणि बॅक नंतर जो आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ते ओपन करून घ्यायचा आहे। ठीक आहे, जो आपला पहिला फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। नंतर काय अशा प्रकारे बॅक येऊन बीटमार्क ओपन करायचं आहे आणि जो आपला पहिला फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन हा इफेक्ट तुम्हाला इथे पेस्ट करून घ्यायचा आहे। आता सिंपली काय करायचं, तुम्हाला इथून यायचं बॅक। ठीक आहे, आणि बॅक नंतर शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि शेक इफेक्ट ओपन करून घेतल्यानंतर जो आपला दुसरा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। नंतर काय अशा प्रकारे बॅक येऊन बीटमार्क ओपन करून घ्यायचा आहे आणि जो आपला दुसरा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन हा इफेक्ट दुसरा तुम्हाला इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। तर काय अशा प्रकारे दिसून जाईल, एकदम असं जबरदस्त आणि नादगुळा पद्धतीचा आपला व्हिडिओ इथं क्रिएट होऊन जाईल। आता ह्या व्हिडिओला आपल्याला करायचं एक्सपोर्ट। ठीक आहे, एक्सपोर्ट करायचं एकदम सोपा विषय आहे। सिंपली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ पुढे ऑप्शन याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ते 700 पिक्सल करून घ्यायचं आहे आणि कोड एकदमचा ठेवून फुल क्वालिटी फुल आणि एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून आपल्याला हा व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। आता हा व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाल्यानंतर व्हिडिओला आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यावा, की हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर चला भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या, टेक केअर, बाय, धन्यवाद।